नमस्कार. मी प्राध्यापक गजानन अघळते पुन्हा एकदा जीवनयोग या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, अष्टांग योगाचा विचार करत असताना आतापर्यंत आपण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान या विषयांवर विवेचन ऐकलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आजचा आपला विषय आहे समाधी. समाधी हा शब्द बहुतेकांना माहिती असतो, परंतु समाधी म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल खूप लोक अनभिज्ञ असतात किंवा तो आपला विषय नाही असं म्हणून लोक त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. खरंच समाधी ही एवढी कठीण बाब आहे का? आपण जर सर्वसाधारण लोकांमध्ये समाधी या विषयावर विचारण्यासाठी गेलो आणि त्यांना म्हटलं की बा समाधीबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला समाधी घ्यावी असं वाटते का, तर निश्चितच 100 पैकी 99 लोक म्हणतील की ते आमचं काम नाही, ते आम्हाला सांगू नका इत्यादी. परंतु खरंच समाधी एवढी कठीण आहे का, किंवा समाधी म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की तो आपल्याला समजला नाही, हा खरा महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला सर्वांना मी सुरुवातीलाच अष्टांग योगाबद्दल माहिती सांगत असताना, योगाची व्याख्या सांगत असताना पतंजली महामुनींनी जी योगाची व्याख्या सांगितलेली आहे ती पुन्हा एकदा सांगतो. योग चित्त वृत्ती निरोध, म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध म्हणजेच योग. ही पतंजली महामुनींनी केलेली एक व्याख्या आहे. त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा काही योगाच्या व्याख्या सांगितल्या. योग कर्मसु कौशल्यम, किंवा योग म्हणजे सुख, वियोग म्हणजे दुःख म्हणून योग म्हणजे सुख. त्यानंतर योग म्हणजे बेरीज, योग म्हणजे जुळवणे, योग म्हणजे संधी, योग म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं हे मनुष्य शरीर हा एक मोठा योग आहे. आणि हा जो योग आहे तो योग आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर आपण त्या योगाचा विनियोग केला नाही, उपयोग केला नाही, तर मला असं वाटते उपयोगाविना योग हा व्यर्थ होईल, विनियोगाविना योग हा व्यर्थ होईल. आणि म्हणून पतंजली महामुनींना अभिप्रेत असलेला जो समाधीचा बोध आहे, समाधीचा अर्थ आहे, तो मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. योग चित्तवृत्ती निरोधा म्हणजे काय? चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत त्यांचा निरोध करणे किंवा त्या वृत्ती स्थिर होणे, हा जो भाग आहे हा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताला दुसऱ्या अध्यायामध्ये प्रश्न केलेला आहे. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. अर्जुन विचारतो भगवंताला, स्थित प्रज्ञ याची भाषा काय आहे किंवा स्थित प्रज्ञ कसा ओळखावा? समाधिस्थ मुनी जो आहे, समाधी धारण केलेला जो कोणी साधक आहे किंवा जो कोणी व्यक्ती आहे त्याला कसं ओळखावं? आणि त्याचं उत्तर देताना भगवंतांनी वेगवेगळ्या उदाहरणावरून, वेगवेगळ्या श्लोकांमधून अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थित प्रज्ञ, स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा आपण ज्याला जाणतो अशी जी अवस्था आहे, ज्याला जागृत अवस्था म्हणता येईल, अशी जी बुद्धी आहे ती स्थिर असणे म्हणजे स्थित प्रज्ञ. आणि ही स्थिर बुद्धी नेहमीसाठी कायम असणे म्हणजे समाधी. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी शब्दावरूनही बऱ्याच बाबी आपल्याला सांगत आलेलो आहे. समाधीचा विग्रह करताना आपल्याला सम, आधी असे 2 शब्द सापडतात. सम म्हणजे बरोबर, आधी म्हणजे सुरुवातीला. मला आपल्याला या विग्रहाच्या माध्यमातून हे सुचवायचं आहे की समाधी म्हणजे कुठलंही काम करण्याच्या आधी चित्ताची सम अवस्था ठेवणे म्हणजे समाधी.
श्रीमद भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी भगवंताने योगाची व्याख्या सांगताना सांगितलेलं आहे, समत्वम योग उच्यते. म्हणजे समत्व हाच योग आहे. मग हे समत्व म्हणजे कुठलं, कशाचं समत्व? जे द्वंद्व आहेत, वेगवेगळ्या द्वंद्वांपासून माणसाला समान ठेवणे, समत्वात ठेवणे म्हणजे योग. सुख दुःख, लाभ हानी, उष्ण शीत, हे जे की वेगवेगळे द्वंद्व आहेत, या द्वंद्वामध्ये आपल्याला स्वतःला स्थिर भावाने कायम ठेवणे म्हणजे स्थितप्रज्ञ. आणि अशा पद्धतीने मग आपण जर समाधीबद्दल ज्या सर्वसाधारण लोकांना माहीत असलेल्या किंवा आपल्याला आधी माहीत असलेल्या गोष्टींचा विचार केला, तर समाधी म्हणजे कुठेतरी शेवटी संपूर्ण कार्यभार संपल्यानंतर, ज्या वेळेला शरीराने कुठलेच कार्य होत नाहीत, निवृत्त झाल्यानंतर, रिटायर्ड झाल्यानंतर म्हातारपणी करण्याचा एक भाग म्हणून समाधी किंवा म्हणून भक्ती, अशा प्रमाणे अनेक लोकांची एक गैरसमजूत झालेली आहे. खरं म्हणजे हा जो योग आहे, हा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला प्राप्त झालेला जीवन योग आहे. आणि हे जीवन जगण्याचा जो योग आहे, जीवन जगण्याचं जी कला आहे, ती कला, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपल्याला आनंददायी जीवन जगण्यासाठी भेटलेला एक दृष्टिकोन असतो. आणि हे आनंददायी जीवन जगण्यासाठी आपल्याला तो जो दृष्टिकोन आहे तो दिव्य असावा लागतो. दिव्य म्हणजे श्रेष्ठ असावा लागतो. आणि यालाच भगवंताने दिव्य दृष्टी म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला वेगवेगळ्या पातळीवर उत्तर देत असताना, अर्जुनाचं समाधान करत असताना 10व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वामध्ये उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या विभूतींचं वर्णन केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या विभूतींचं वर्णन केल्यानंतर अर्जुनाला इच्छा उत्पन्न झाली की विश्वरूप दर्शन घ्यावं. आणि म्हणून अर्जुनाने जसा भगवंताच्या समोर शब्द ठेवला, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे संध्याकाळी गाय आपल्या वत्साला पाजण्याकरता धावत घरी येते, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूप दर्शन द्या असं म्हटल्याबरोबर भगवंताने विश्वरूप द्यायला सुरुवात केली, विश्वरूप दर्शन दाखवायला सुरुवात केली. परंतु अर्जुनाला ते दृश्य दिसत नव्हतं. दर्शन म्हणजे नेमकं काय? दृश्य आणि द्रष्टा हे सन्मुख असताना जी अनुभूती आहे त्याला दर्शन म्हणतात. तर या ठिकाणी दृश्य होतं, परंतु द्रष्टा हा नसल्यामुळे दर्शनाचा अनुभव मिळाला नाही. म्हणजेच काय, तर दृष्टी ही दिव्य होईपर्यंत आपल्याला दृश्य हे दिसत नाही. आणि ते दृश्य अदृश्यातून दृश्यामध्ये येत असताना त्या दिव्यत्वाचा जो अनुभव आहे, दिव्यत्वाचं जे दर्शन आहे, ते दिव्यत्वाचं दर्शन म्हणजे समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होणारा अनुभव आहे. मित्रांनो, अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते, समाधी अवस्थेत गेल्यानंतर त्या योग्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही, त्याला वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळे नाद ऐकायला येतात, इत्यादी बाबी आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु मला या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे की मागच्या 2-3 भागापूर्वी धारणा किंवा ध्यान याच्यामध्ये सांगत असताना ध्यान म्हणजे लक्ष सांगितलेलं, लक्ष म्हणजे उद्दिष्ट सांगितलेलं आहे. आणि सतत आपल्या उद्दिष्टाची बाजू आपल्या मनात धारण करून ठेवणे आणि सतत त्याचं चिंतन करत असणे म्हणजे ध्यान, हे मी सांगितलेलं आहे. यामध्ये उद्दिष्ट कोणतं असावं हे ज्याचं त्याने ठरवायचं असते. त्याचप्रमाणे समाधीच्या बाबतीत सुद्धा मी हेच सांगू इच्छितो की समाधी म्हणजे योगी, ऋषी, मुनी ज्यांनी माळा घातलेल्या आहेत, भगवे घातलेले आहेत, घरदार सोडून जंगलात किंवा हिमालयात गेलेले आहेत, त्यांनीच फक्त मिळवायची असते असं नाही. समाधी ही प्रत्येकाने मिळवण्याची बाब आहे. नवे मी तर हे म्हणेल की मनुष्य देहामध्ये आलेल्या प्रत्येकाला समाधीचा आनंद उपभोगता येतो. फक्त एवढंच आहे की आपल्याला ती समाधी म्हणजे नेमकं काय ते समजून घेणं महत्वाचं आहे. समाधी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समाधी. आपण जेही काही कार्य करता, आपण जेही काही काम करता, तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्ही भांडे धुत असाल, तुम्ही एखाद्याच्यासाठी एखादी गोष्ट करत असाल, तुम्ही आपली नोकरी करता, जे काही कार्य, जे काही कर्म तुम्ही करता, तर ते कर्म
भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करणे हाच आपला अधिकार आहे. कर्माचा जो फळाचा भाग आहे तो आपल्या हातात नसतो. आणि म्हणून अशा पद्धतीने कर्तव्य बुद्धीने कर्तव्यनिष्ठ होऊन सत्कर्म करत राहणे एवढंच आपल्या हाती आहे. आणि हे सत्कर्म करण्याच्या आधी, कोणतंही कर्म करण्याच्या आधी समत्व ठेवणे, समबुद्धी ठेवणे, मनाची सम अवस्था ठेवणे, मनाला विषमतेमध्ये जाऊ न देणे म्हणजे समाधी. शेतकऱ्याने शेतीमध्ये बियाणं पेरल्यानंतर नेमकं काय परिस्थिती उद्भवणार हे शेतकऱ्याच्या हातात नाही. परंतु तरी सुद्धा आपल्याला आपल्या मनाची अवस्था कायम ठेवून भगवंताने किंवा निसर्गाने जे आपल्याला दिलं ते घ्यावं लागते. हे घेत असताना मला एकच गोष्ट यामध्ये सांगायची आहे की जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल निष्कारण चिंता करण्यात अर्थ नाही. आपण चिंतन केलं पाहिजे की माझ्या हाती नेमकं काय आहे. जे माझ्या हाती आहे त्याच्याबद्दलच मी विचार करावा. जे माझ्या हाती नाही, जे माझ्या आटोक्यात नाही, ज्याच्यावर माझं नियंत्रण नाही, त्याबद्दल जर आपण जास्त विचार केला तर मला असं वाटते की आपण निष्कारण दुःखाचे भागीदार होतो. आणि जर आपल्याला दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर समाधी अवस्था प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. एका ठिकाणी असं सांगतात की भगवंताने अर्जुनाला पहिल्यांदा समाधी अवस्था प्राप्त करून दिली आणि नंतर अर्जुनाने युद्ध केलं. म्हणजे अर्जुनाने जे युद्ध केलेलं आहे ते समाधी अवस्थेत केलेलं आहे. अर्जुनाने सर्वप्रथम भगवंताला जे की सांगितलं की माझं शरीराला कंप सुटलेला आहे, माझं गांडीव धनुष्य हातातून गळून पडत आहे आणि मी युद्ध करणार नाही. आणि मग युद्ध करणार नाही असं म्हटल्यानंतर भगवंताने अर्जुनाला युद्ध करण्याची वेगवेगळ्या पद्धतीने समजूत घालून दिली. आणि सर्वात शेवटी अर्जुन सांगतो नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा. अर्जुन सांगतो की हे भगवंता माझा मोह नष्ट झालेला आहे आणि मला स्मृती प्राप्त झालेली आहे. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणाला कुठलं तरी कर्म करीतच असतो. आपला श्वास जोपर्यंत चालतो आहे तोपर्यंत आपल्या शरीराकडून वेगवेगळे कर्म होतच असतात. त्यामध्ये काही नित्य कर्म असतात, काही नैमित्तिक कर्म असतात. कर्म कुठलंही असलं तरी ते होतच असते. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे जर समजा आपल्याला कर्म हे चुकवता येत नसेल तर मग सत्कर्म का करू नये. मला जर एखादी गोष्ट नियंत्रणात ठेवता येत नसेल तर जी गोष्ट मी नियंत्रणात ठेवू शकतो त्या गोष्टीकडे मी माझं लक्ष का देऊ नये. आणि हे लक्ष जे आहे लक्ष आपल्याला शोधणे आणि त्या लक्ष्याकडे लक्ष ठेवणे म्हणजेच ध्यान. आणि ध्यानाची परिसीमा, ध्यानाचं पलीकडचं टोक म्हणजे समाधी. एक उदाहरण सांगतो. नदी ही उगमापासून वाहत असते, सतत ती वाहत असते वाहत असते वाहत असते आणि तिच्या डोळ्यासमोर केवळ आणि केवळ समुद्र असतो. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की नदीची सुरुवात झाल्यानंतर म्हणजे तिची धारणा झाल्यानंतर धारण झालेली आहे, तशीच आपल्या मनामध्ये धारणा निर्माण झाल्यानंतर समाधी गाठेपर्यंत मधला जो टप्पा आहे त्याला ध्यान म्हणतात. आणि ध्यानाचं शेवटचं टोक म्हणजे समाधी आहे. समाधी म्हणजे समाधी, समाधी म्हणजे आनंद, आनंदाची अनुभूती, समाधी म्हणजे स्वतःची ओळख. समाधीबद्दल आपण जर अध्यात्मामधील वेगवेगळ्या ऋषीमुनींचं जर विवेचन ऐकलं तर समाधीचे वेगवेगळे प्रकार सांगतात. सलोकता, समीपता किंवा सवितर्क, निर्विकल्प, सविकल्प असे वेगवेगळे प्रकार सांगतात. मला या ठिकाणी या समाधीच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या खोलवर भागामध्ये जायचं नाही, कारण याकरिता वेगवेगळे गुरुकुल आहेत. वेगवेगळे गुरुकुलांमध्ये वेगवेगळे गुरु आपापल्या शिष्यांना त्यांच्या पद्धतीने ती समाधीची माहिती देण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्याही ठिकाणी
समाधी येते त्या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वतःच्या आवश्यकतेनुसार त्याचा अर्थबोध घेणे अभिप्रेत आहे. ज्याप्रमाणे आपण बाजारात गेल्यानंतर सर्व प्रकारच्या वस्तू तिथे उपलब्ध असतात. प्रत्येक वस्तू ही अप्रतिम असते, परंतु आपल्याला जी वस्तू आवश्यक आहे तीच वस्तू आपण घ्यावी. त्यामध्ये मात्र आपण हे ठरवू शकतो की ती वस्तू कोणत्या दुकानातून घ्यायची, कोणत्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल हा भाग वेगळा, परंतु जी वस्तू घ्यायची आहे तीच वस्तू आपल्याला घेणे आवश्यक आहे. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की प्रपंचामध्ये राहत असताना आपल्याला प्रपंच आणि परमार्थ, तुकडोजी महाराज सांगतात त्याप्रमाणे, परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपण प्रपंची असावे, असूनी नसावे, भजन करावे रात्रंदिन. या पद्धतीने जर आपण जगलो तर मला असं वाटते की आपल्याला जिवंतपणे आणि या प्रपंचामध्येच समाधीची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रमाणे ही अवस्था सर्वात श्रेष्ठ अवस्था आहे. मुक्तीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्य आणि कैवल्य मुक्ती. समाधी अवस्था प्राप्त होणे म्हणजे कैवल्य मुक्तीची प्राप्ती होणे. आणि यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जीवनमुक्त अवस्था ही सर्वोच्च अवस्था आहे. जीवनमुक्त अवस्था म्हणजे जीवन जगत असताना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असून सुद्धा, संसारी असावे असूनही नसावे, किंवा चिखलात उद्भवलेल्या कमलपत्राप्रमाणे निर्लेप राहणे, ही जी अवस्था आहे ती अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. कारण आपल्याला या स्थूल शरीरामध्ये आल्यानंतर स्थूल देहाचे, स्थूल शरीराचे सर्व धर्म आणि सर्व कर्म यांचं पालन करणे आवश्यक आहे. जगामध्ये सर्व जीव जंतू, मनुष्य, प्राणी जे आहेत सगळ्यांचा अन्नमय कोश आहे आणि जिवंत राहण्यासाठी जेवण करावं लागते. मला हे सांगायचं आहे, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर 4 आश्रम सांगितलेले आहेत: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमाचं धारण करणारं असं मूळ तत्व आहे, धारकत्व आहे. गृहस्थाश्रमातील व्यक्तीच ब्रह्मचर्याश्रम म्हणजे बालकांचं पालन पोषण करतात. गृहस्थाश्रमामध्ये असलेल्या व्यक्तीच जो समोरचा आश्रम आहे वानप्रस्थाश्रम म्हणजे निवृत्त झालेले आई वडील त्यांचं पालन पोषण गृहस्थाश्रमातील व्यक्तीच करतात. आणि संन्यास आश्रम जो आहे म्हणजे ज्यांनी आपल्या घरदाराचा त्याग करून जे बाहेर गेलेले आहेत, मठ बांधलेले आहेत, त्यांचंही पालन पोषण गृहस्थाश्रमी व्यक्तीच करतात. कारण साधू असो वा संन्यासी, 2 प्रहरी तोंडवासी. ज्या वेळेला दिवसाचे 2 प्रहर होतात त्यावेळेला भूक लागल्यानंतर प्रत्येकाला जेवण हे करावंच लागते. आणि जिथे जेवण तयार करणे आहे त्याला गृहस्थाश्रम धर्म म्हणतात. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण गृहस्थाश्रमामध्ये असणाऱ्या प्रत्येकाने एकच लक्षात घ्यायचं की मला समाधी अवस्थेमध्ये असून समाधी अवस्था प्राप्त करून प्रपंच करायचा आहे. प्रपंच करत असताना आपण कुठल्या गोष्टीचा प्रपंच करावा आणि कुठल्या गोष्टीला निष्प्रपंच करावं हे आपल्याला ठरवता येणं महत्त्वाचं आहे. मला असं सांगायचं आहे की आपण संजीवन समाधी आणि ज्या वेगवेगळ्या समाधी आहेत त्यांचा विचार न करता आपण आपल्याला आवश्यक असणारी समाधी या अर्थाची समाधी धारण करावी. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, या न्यायाने कर्म करावं. समत्वम योग उच्चते, या न्यायाने योगाचं पालन करावं. दुःखेषु नुद्विग्न मन, सुखेषु विगत स्पृहा. दुःख प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा उद्वेग उत्पन्न न होणे आणि सुख प्राप्त झाल्यानंतर हर्ष उत्पन्न न होणे, ही जी स्थितप्रज्ञ अवस्था आहे ती आपण आपल्या ठिकाणी धारण करणे, यालाच समाधी असं म्हणतात. आणि अशा पद्धतीची समाधी जर आपण धारण केली आणि या समाधीमध्ये असताना जर आपण प्रपंच केला तर मला असं म्हणायचं आहे, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंद भरीण तिन्ही लोक. माऊलींनी जे म्हटलेलं आहे ते खऱ्या अर्थाने
संपूर्ण संसार हा सुखाचा होईल. कारण सुख म्हणजे योग, दुःख म्हणजे वियोग. आणि जर आपण योगाचा आधार घेतला, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, तर मला असं वाटते की आपण आपल्यासारखे आनंदी आपणच असणार. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे मला हे सांगायचं आहे, जर आपण मी सांगितलेल्या पतंजली महामुनीच्या अष्टांग योगाचं जर यमापासून पालन केलं, 5 यम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, 5 नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, यांचं जर पालन केलं, हे खरे बेस आहेत, हे खऱ्या अर्थाने मूळ आहे, ही खरी आपली शिदोरी आहे. याचं जर आपण पालन केलं तर मला असं वाटते की समोरच्या ज्या बाबी आहेत, गृहस्थाश्रमामध्ये आपण आचरण करत असताना अनेक आसनं हे आपोआप होतात. जे शारीरिक कष्ट करणारे व्यक्ती आहेत त्यांना दैनंदिन कामामध्ये पुष्कळसे आसनं होतात. जे होत नाहीत असे 2-4 आसनं त्यांनी केले तरी पुरेसं आहे. प्राणायामाचा विचार केला तर जे कष्ट करणारे लोक आहेत त्यांना श्वासाची गती अनेक वेळा वाढवावी लागते. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी गती होत नाही त्यांनी अनुलोम विलोम हा एक प्राणायाम केला तरी पुरेसा आहे. आणि अशा पद्धतीने शारीरिक पातळीवरचे 4 टप्पे ते आरामात करू शकतात. नंतरचे जे उत्तरार्धातले 4 टप्पे आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, याकरता जर आपण थोडं लक्ष ठेवलं, मनाची जर एकाग्रता केली, मी कोण नेमकं याचा जर थोडा वेळ बसून का होईना विचार केला, तर मला असं वाटते की समाधी अवस्था प्राप्त करणे बिलकुल कठीण नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. म्हणजे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे फार सोपं आहे. फक्त आपल्याला त्याची किल्ली, गुरुकिल्ली आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. कुलूप खूप मोठं आहे, परंतु जर आपल्या हातात किल्ली असेल तर कितीही मोठं कुलूप असलं तरी आपल्याला भिण्याचं कारण नाही. आणि ही जी गुरुकिल्ली आहे ती आपल्याला साधू संतांनी दिलेली आहे. आणि ही गुरुकिल्ली आपल्याला जर व्यवस्थित पद्धतीने हाताळता आली तर निश्चितच हे जे कुलूप आहे, आनंदाचं जे कुलूप आहे ते नक्कीच उघडल्या जाईल. मला खात्री आहे की आपण समाधीच्या बद्दल मी जे काही विवेचन केलेलं आहे ते आपल्याला पटलं असेल. मित्रांनो, अष्टांग योगामधलं हे शेवटचं अंग आहे. हे शेवटचं अंग मी या ठिकाणी मुद्दामच थोडा आढावा घेऊन सांगितलेला आहे. यामध्ये 8ही अंगाचं पालन करणे हे कसं अभिप्रेत आहे हे मी सांगितलेलं आहे. जेव्हा आपला हा 8ही अंगाने योगसिद्ध होतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाला भेटल्यासारखे होतो. आणि आपलं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, माझं अस्तित्व म्हणजे नेमकं काय, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट नेमकं काय, इत्यादी बाबी यथावकाश यथामती मी आपल्या समोर जीवनयोग या चॅनलवरून देण्याचा प्रयत्न करेल. आपल्या कॉमेंट्स, आपल्या काही शंका ह्या मी निश्चितच या ठिकाणी स्वागतार्ह मानतो. आपल्या शंका असतील, आपले कॉमेंट्स असतील तर मला नक्कीच हुरूप येईल. आपण विचारलं तर मला असं वाटेल की मी जे सांगतो आहे ते आपल्याला पटते आहे. आपण जर विचारलं तर मला असं वाटेल की मी जे सांगतोय त्यातील ह्या बाबी आपल्याला पटत नाहीत आणि त्यावर मी आणखीन सविस्तर सखोल अभ्यास करून त्याकडे फोकस करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण मला प्रतिसाद द्या. साथ आणि प्रतिसाद हा आवश्यक आहे. जर तुम्ही मला प्रतिसाद दिला तर मी तुम्हाला नक्कीच साथ देईल. आणि हा जो साथ आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या न्यायाने आपल्याला वसुधैव कुटुंबकम, या न्यायाने आपल्याला सर्वांना एक पृथ्वी एक कुटुंब असा विचार करून आपल्याला सर्वांना वाटचाल करायची आहे, पुढे पुढे जायचं आहे. आणि एवढं बोलून माझ्या या विवेचनामधील ज्या बाबी आपल्याला समजणार नाही किंवा ज्या बाबी योग्य नाही असं वाटत असेल त्या नक्कीच आपण माझ्याकडे विचारणा करावी. चांगलं तेवढं घ्यावं. चांगलं हे नक्कीच मला मिळालेलं धन आहे, त्यामध्ये माझं स्वतःचं काहीच नाही. माऊलींचे वाक्य जे आहे, अधिकते सरते न्यूनते पुरते, करुण घ्यावे तुमते विनवित्व असे. आणि असं म्हणून मी या ठिकाणी थांबतोय. नमस्कार, नमस्कार, हरिओम.